आपल्या आजूबाजूचे ना सगळे आनंद आहेत, खूप मज्जा करतायत. आपल्याला पण तसं करायचंय, पण ते आनंद, ती मज्जा ना आतपर्यंत आपल्या पोहोचतच नाही. आत काहीतरी रिकामं रिकामच वाटतं, किंवा आपल्याला आनंद वाटत जरी असला तरी तो व्यक्तच करता येत नाही. दुःखाचं पण तसंच होतं बऱ्याचदा. दुःख जाणवतंय आपल्याला, पण ते आतमध्ये नाही जाते. ते समजतंय दुःख आहे, पण आत जात नाही. किंवा आत गेलं तर ते मला व्यक्तच करता येत नाही. मला मला त्रास होतोय, पण मला रडूच येत नाही. असं होत असेल तर याला आपण म्हणतो इमोशनल नमनेस. इमोशनल नमनेस मध्ये काय होतं, की ज्या भावना आहेत ना त्या आपल्या आतमध्ये झिरपत नाही. कधी कधी त्या आपल्याला समजतात, पण त्यावरती प्रतिक्रिया काय द्यायची, कसं रिॲक्ट करायचं ते आपल्याला समजत नाही. किंवा समजतं पण ते आपल्याला करताच येत नाही. याला आपण म्हणतो भावनिक नमनेस, किंवा आपण त्याला म्हणू बोथटपणा. आपल्यासाठी हा जो भावनिक बोथटपणा आलेला असतो ना, त्याचा आपल्याला खूप त्रास होत असतो. काय आहे हा भावनिक बोथटपणा, काय येतो आणि याचं काही करता येईल का? नक्कीच ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्रे शिसोले. आज आपण समजून घेतोय की इमोशनल नमनेस किंवा भावनिक बोथटपणा नेमकं काय आहे. बघा, आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या वेगवेगळ्या भावना आपल्याला समजत असतात. कारण बौद्धिक पातळी, म्हणजे आपण काय म्हणूयात की बौद्धिक पातळीवरती मला कळतं की हा आनंद आहे, हा दुःख आहे, हा प्रेमाची भावना आहे. पण ती माझ्या आत मला जाणवत नाही. ती जाणवतच नाही मला, किंवा तेवढ्या इंटेन्सिटीनी मला ती जाणवत नाही. कधी कधी मला त्याला नेमकी प्रतिक्रिया द्यायची असते, पण मला देताच येत नाही. सगळे हसतायत, जोक झालेला आहे आणि मला हसताच येत नाही. मला आनंद नाही झालाय का, मला मज्जा नाही आली का, आलेली असती थोड्याफार प्रमाणामध्ये, पण मला हसता नाहीये. त्रास झालाय, दुःख झालाय, मला रडताच येत नाही. आतमध्ये ते पोहोचतच नाही. असं होतं. असं जर का थोड्या वेळासाठी होत असेल तर काहीच हरकत नाहीये. कारण असं का होतं, आपलं शरीर आणि आपला मेंदू हे एक एक प्रतिक्रिया तयार करतं. जेव्हा जेव्हा आपल्या मानसिक किंवा भावनिक काय म्हणतो की भावनिक जगामध्ये काही उलथापालत होती, त्याचा आपल्याला त्रास होणार जर असेल, तर अशा वेळेला आपलं शरीर आणि आपलं मेंदू एका मोडवरती जातं. कोणत्या मोडवरती जातं? फाईट, फ्लाईट और फ्रीज. एक तर पळा, एक तर लढा, नाही तर आपण थिजून जातो, आपण फ्रीज होऊन जातो. हे जे फ्रीज होणं आहे ना, तेच इमोशनल नमनेस आहे. काय होतं की पूर्ण ज्या ज्या भावना जाणवत आहेत ना, त्या काही काळासाठी थांबून जातात. त्या त्या फ्रीज होऊन जातात. का बरं फ्रीज होतात? कारण त्याचा त्रास माझ्या शरीराला होणार आहे, आणि म्हणून आपलं शरीर ही एक प्रतिक्रिया म्हणून ते तयार करतं. त्यामुळे थोड्या वेळासाठी कधी कधी असं जर होत असेल तर ते खूप नॉर्मल आहे, ते खूप नॅचरल आहे, आणि ती आपली एक संरक्षण यंत्रणा आहे आपल्या शरीराची, जी नॉर्मली वापरली जाते. पण हा, हे अनेक काळासाठी राहते, खूप काळासाठी राहते. खूप दिवसांसाठी जर हे राहत असेल तर मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाहीये. मला जर का हा भावनिक बोथटपणा जाणवत असेल, इमोशनल नमनेस जर मला जाणवत असेल, तर त्याचे दुष्परिणाम होताना दिसतात. बघा, काय दुष्परिणाम होतात? सगळ्यात पहिले दुष्परिणाम होतो नात्यांवरती. कारण नाती ही भावनेच्या देवाणघेवाणीवरती आहे ना. मला भावना जाणवतच नाहीये आजपर्यंत, किंवा मला भावनिक प्रतिक्रियाच देता येत नाही, प्रतिसाद देता येत नाहीये, तर ती नाती पुढे जात नाहीत. तिथे काहीतरी मग त्रासदायक गोष्टी व्हायला लागतात. त्रासदायक गोष्टी झाल्या तरी त्याच्यावरती मला प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देता येत नाही. त्यामुळे नात्यांच्या बाबतीत सगळ्यात जास्त गडबड जर होत असेल तर इमोशनल नमनेस आहे का चेक करायला पाहिजे. दुसरा अजून जो महत्वाचा परिणाम होतो तो आपल्या कामावरती होतो. कारण भावनिक बोथटपणा किंवा इमोशनल नमनेसमुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, आपलं अवधान, आपलं अटेन्शन कमी होतं, आपल्या स्मृतीवरती त्याचा परिणाम होतो, आणि आपण निर्णय घेण्याची जी आपली क्षमता आहे ना त्याच्यावरती पण विपरीत परिणाम होताना दिसतात. म्हणजे कामाच्या ठिकाणी पण गडबड आहे आणि नात्यांमध्ये पण गडबड आहे. असं जर होत असेल तर तो इमोशनल नमनेस आहे का, एकदा आपण चेक करायला पाहिजे. नमनेस जो येतो तो काय येतो आपल्याला, त्यामागे देखील अनेक कारणं आहेत. त्यातलं महत्वाचं कारण जे आहे ना, तो एखादा ट्रॉमा, एखादा आघात असू शकतो. हा असा आघात आहे जो खूप आतपर्यंत, खोलपर्यंत गेलेला आहे, ज्याला आपण ट्रॉमा म्हणतो. असा जर झाला असेल तर इमोशनल नमनेस येतो. किंवा डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस असे जे मानसिक आजार किंवा त्रास आहेत त्याच्यातनं आपण जर जात असू बऱ्याच काळापासून तरी देखील होऊ शकतो. किंवा कधी कधी काही औषधांचा दुष्परिणाम, साईड इफेक्ट म्हणून देखील इमोशनल नमनेस येतो. यापैकी आपल्या बाबतीत काय आपण चेक करायला पाहिजे. आता यावरती उपाय काय करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळाले मला इमोशनल नमनेस जाणवतोय, बोथटपणा जाणवतोय, उठा आणि शारीरिक हालचाली करा. शारीरिक हालचालीमध्ये तुम्ही पायी चालायला जाऊ शकता, हातपाय स्ट्रेच करा. अगदीच नाही चालता येते, थकवा आलेला आहे, तर हात पाय जसं आपण आळस देतो ना त्या पद्धतीने सगळे स्ट्रेच करा.
ठीक आहे. नंबर 2 मला काय करता येईल, माझे जे जवळचे प्रेमाची लोक आहेत त्यांच्या जवळ जाऊन बसा. त्यांचा हातात हात घेता येईल का मला? मला नाही बोलता येते, मला एक्सप्रेस नाही करता येते, मला काहीच समजत नाहीये. बरोबर आहे की नाही भावने? नका बोलू, काहीच हरकत नाही. काय करता येईल? त्यांचा हात हातात घेता येईल का मला? थोडंसं शांत त्यांच्या जवळ बसता येईल का? जे आपण म्हणतो फिजिकल टच त्यांच्या सोबत मेंटेन करता येईल का? असं जर करता आलं तरी त्याचाही आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतो इमोशनल नमनेस मध्ये. तिसरं मला काय करता येईल, मला जे काही जाणवतंय ना ते मी लिहून काढायचंय. जे जाणवत असेल, मला दुःख हो आतपर्यंत जाणवत नाहीये, मला ते सांगता येत नाही, जे काही ते लिहून काढा. हे 3 उपाय केल्यानंतर आपला नमनेस कमी होतोय का हे चेक करा. आणि कमी जर होत असेल तर व्हेरी गुड, आपण तेच सगळे मेथड्स पुन्हा वापरू शकतो. पण होत नसेल तर मात्र समुपदेशकाची किंवा मानसतज्ञाची मदत घ्या. या इमोशनल नमनेसला इतकं हलक्यात घेऊ नका. याचे दुष्परिणाम खूप जास्त सिव्हिअर होऊ शकतात. लक्षात आल्यानंतर ज्यांना असं तुम्हाला वाटतंय की अशा परिस्थितीतनं जात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.